श्री महाभागवत पुराण प्रथम खंड तृतीय स्कंद अध्याय 3. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंताच्या अन्य लीला चरित्राचे वर्णन. उद्धव म्हणतो, त्यानंतर आपल्या माता पित्यांना सुखी करण्यासाठी श्रीकृष्ण बलदेवासह मथुरेत आलेले आणि त्यांनी समस्त शत्रूंचे स्वामी असलेल्या कंसाला उच्च सिंहासनावरून खाली ओढून त्यांचे प्राण घेतले आणि ते प्रेत जोराने जमिनीवरून फरफटत नेले. सादीपनी मुनींनी एकदाच शिकवलेल्या सांगोपांग वेदांचे अध्ययन करून गुरु दक्षिणेच्या स्वरूपात त्यांचा मृत पुत्र पंचजन नावाच्या राक्षसाच्या पोटातून परत आणून दिला. भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी हिच्या सौंदर्याने आकर्षित होऊन किंवा रुक्मिणीने बोलावले म्हणून जे शिशुपालादी तिथे आले होते त्या सर्वांच्या डोक्यावर पाय ठेवून गांधर्व विधीने विवाह करण्यासाठी म्हणून रुक्मिणीचे गरुडाने अमृत कलश हरण करावा त्याप्रमाणे हरण केले. स्वयंवरात व्यसन नसलेल्या 7 बैलांना व्यसन घालून नागनजिती सत्यभामा हिच्याशी विवाह केला. ज्या प्रकारे मानभंग झालेल्या मूर्ख राजांनी शस्त्र हातात घेऊन राजकुमारीला पळविण्याचे ठरवले, तेव्हा श्रीकृष्णांनी स्वतः जखमी न होता आपल्या शास्त्राने त्यांना मारले. भगवंतांनी संसारी पुरुषासारख्या लीला करीत आपली प्रिय पत्नी सत्यभामा हिला प्रयत्न करण्यासाठी स्वर्गातून कल्पवृक्ष उपटून आणला. त्यावेळी क्रोधाने आंधळा झालेला इंद्र आपल्या सैनिकांसहित भगवंतावर चाल करून आला, कारण तो त्या आपल्या पत्नीच्या हाताचे खेळणे होता. आपल्या विशाल शरीराने आकाशाला सुद्धा गिळणाऱ्या आपल्या पुत्राला भौमासुराला भगवंताच्या हातून मृत्यू आलेला पाहून पृथ्वीने त्यांची प्रार्थना केली. त्यावेळी भौमासुराचा मुलगा भगदत्त याला उरलेले राज्य देऊन भगवंतांनी त्यांच्या अंतपुरात प्रवेश केला. त्या अंतपुरात भौमासुराने पळून आणलेल्या पुष्कळशा राजकन्या होत्या. दीनबंधू श्रीकृष्णांना पाहताच त्या उठून उभ्या राहिल्या आणि अतिशय हर्ष झाला. लज्जा आणि प्रेमपूर्वक कटाक्ष टाकून त्यांनी तत्काळ भगवंतांना प्रतिरूपाने वरले. तेव्हा भगवंतांनी आपल्या योगमायेने त्या स्त्रियांना अनुरूप अशी तितकी रूपे धारण केली आणि सर्वांचे वेगवेगळ्या महालात एकाच मुहूर्तावर विधीपूर्वक पाणी ग्रहण केले. स्वतःच अनेक रूपांनी नटण्यासाठी त्यांनी त्या प्रत्येकीच्या ठिकाणी आपल्यासारख्या 10 पुत्रांना जन्म दिला. तेव्हा कालवयन, जरासंध आणि शाल्व आदी राजांनी आपल्या सैन्याच्या द्वारे मथुरा आणि द्वारकापुरीला घेरले. तेव्हा भगवंतांनी आपल्या लोकांना आपली अलौकिक शक्ती देऊन त्या सेनेला आपणच मारवले होते. 100 द्विज, बाणासूर, मूर, बलवत्व, दत्तवक्त्र इत्यादी अनेक योद्ध्यांपैकी काहींना त्यांनी स्वतः तर काहींना दुसऱ्यांच्या करवी मारवले. त्यानंतर त्यांनी आपले भाऊ धृतराष्ट्र आणि पांडूच्या पुत्रांचा कैवार घेऊन आलेल्या राजाचाही संहार केला. त्या राजाची सेना केव्हा कुरुक्षेत्रात पोचली तेव्हा पृथ्वी डगमगू लागली होती. कर्ण, दुःशासन आणि शकुनी यांच्या दुष्ट सल्ल्याने त्यांचे आयुष्य आणि संपत्ती दोन्ही नष्ट झाले होते. तसेच भीमसेनाच्या गदेने त्यांची मांडी तुटली होती. त्या दुर्योधनाला आपल्या सहकाऱ्यांसह जमिनीवर पडलेला पाहूनही त्यांना प्रसन्नता वाटली नाही. ते असा विचार करू लागले की जरी द्रोण, भीष्म, अर्जुन आणि भीमसेन यांच्याद्वारा या विपुल अशा 18 अक्षौहिणी सैन्याचा संहार झाला तरी पृथ्वीचा कितीसा भार हलका होईल. अजूनही माझे अंशरूप असलेल्या यादवांचे दुःसदळ तर तसेच आहे. जेव्हा हे यादव मद्यपान करून मत्सवाल होतील आणि लाल झालेल्या डोळ्यांनी आपापसात लढू लागतील, त्यामुळेच यांचा नाश होईल. याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही. खरे पाहता माझ्या संकल्पनेनेच हे स्वतः नष्ट होतील. असा विचार करून भगवंतांनी युधिष्ठिराला त्यांच्या वडिलार्जित राज्यावर बसवले आणि आपल्या संबंधितांना सत्पुरुषांनी घालून दिलेला मार्ग दाखवून आनंदित केले. अभिमन्यूने उत्तरेच्या गर्भात जे पुरुवंशाचे बीज स्थापित केले होते ते सुद्धा
अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने जवळजवळ नष्ट झाले होते, परंतु भगवंतांनी ते वाचवले. त्यांनी धर्मराज युधिष्ठिराकडून 3 अश्वमेध यज्ञ करवले आणि युधिष्ठिरसुद्धा श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे वागत लहान भावांच्या साहाय्याने पृथ्वीचे रक्षण करीत आनंदाने राहू लागला. विश्वात्मा श्री भगवंतांनी सुद्धा द्वारकापुरीत राहून लोक आणि वेदांच्या मर्यादांचे पालन करीत सर्व प्रकारचे भोग भोगले, परंतु सांख्ययोगानुसार भोगात ते कधी आसक्त झाले नाहीत. मधुर हास्य, स्नेह, पूर्वदृष्टी, अमृतासारखी वाणी, निर्मल चारित्र्य आणि सुंदर असे दिव्य शरीर यांनी लोक परलोक तसेच यादवांना आनंदित केले. रात्रीच्या वेळी पत्नीसह क्षणभर प्रेममय होऊन त्यांनी सुख दिले. अशा प्रकारे अनेक वर्षे सुखोपभोगात गेल्यानंतर त्यांना गृहस्थास संबंधी उपभोग सामग्रीबद्दल वैराग्य निर्माण झाले. विषयोपभोग आणि जीवसुद्धा दैवाधीन आहेत. जर योगेश्वर श्रीकृष्णांना सुद्धा त्याबाबत वैराग्य निर्माण झाले, तर भक्तियोगाने त्यांना अनुसरणारा भक्त विषयावर विश्वास कसा ठेवेल? एकदा द्वारकेत खेळत असता यदुवंशी आणि भोज मुलांनी काही मुनीश्वरांना चिडवले. भगवंतांना यदुकुलाचा नाश अभिप्रेत आहे असे समजून त्या ऋषींनी त्या मुलांना शाप दिला. काही महिने उलटल्यानंतर देवमायेने मोहित झालेले वृष्णी, भोज आणि अंधक वंशातील यादव मोठ्या आनंदाने रथात बसून प्रभास क्षेत्री गेले. त्यांनी तिथे स्नान करून त्या तीर्थातील पाण्याने पितरदेवता आणि ऋषींचे तर्पण केले आणि ब्राह्मणांना उत्तमोत्तम गायी दान केल्या. त्यांनी सोने, चांदी, बिछाने, वस्त्रे, मुगमर्ज, कांबळी, वाहने, रथ, हत्ती, कन्या, उपजीविका होऊ शकेल अशी शेतजमीन आणि अनेक प्रकारचे रुचकर अन्न भगवंतांना अर्पण करून ब्राह्मणांना दिले. त्यानंतर गायी आणि ब्राह्मणांसाठी जीवित वेचणाऱ्या त्या वीरांनी जमिनीवर डोके ठेवून त्यांना नमस्कार केला.